नमस्कार, आपण पाहत आहात RTI न्यूज 24 HD. मुख्य संपादक फराज बेग यांची रिपोर्ट. मौजे तळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी. उमरी तालुक्यातील मौजे तळेगाव येथील शेतकऱ्यांची किती एक वर्षापासून खूप गंभीर प्रश्न उभा होता. तळेगाव येथील देशमुख परिवाराने आपले कुटुंब एकत्र घेऊन त्यावर चर्चा केली असता आणि त्वरित त्यावर विचार करून सर्व कुटुंब आपले मनमोकळे करून आपल्या पूर्वजांची मालकी हक्काच्या जमिनीमधून तळेगाव येथील शेतकऱ्यांचे लक्ष मनात घेऊन आज दिनांक 20 मे 2026 रोजी सर्व तळेगाववासियांना व शासन व प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांची जी अडचण होती, आज JCB एक्सक्युशन मशीन सोबत घेऊन त्याचे भूमिपूजन करून तोडगा काढून दिला. ह्यावेळी उमरी तालुका तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सौ मंजुषा भगत मॅडम यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून पूजा करून सुरुवात केली. जिल्हा परिषदचे बांधकाम विभाग भोकर डेप्युटी इंजिनियर शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी व तसेच VPK उद्योग समूहाचे चेअरमॅन मारुतराव पाटील कवळे गुरुजी व माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी साहेब तळेगावकर व उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुट्टे साहेब व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी व प्रल्हाद पाटील ढगे खासदार यांचे प्रतिनिधी व भूमी अभिलेखचे अधिकारी व कर्मचारी, उमरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गायकवाड साहेब व सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर धुतरे साहेब व त्यांचे कर्मचारी व तळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल पाटील, रामजी जाधव तळेगावकर, जब्बार बेग, यासीन बेग, खैसर बेग, कलीमुल्ला बेग पटेल, मारुतराव किनेवाड, ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य प्रतिनिधी मारुती नाटकर, सतीशराव देशमुख, लालू रेड्डी कप्पावार, किरण रेड्डी कप्पावार, रत्नाकर पाटील जाधव, आमदार राजेश संभाजी पवार साहेब यांचे प्रतिनिधी बालाजी माचेवाड साहेब, नांदेड जिल्ह्याचे खासदार यांचे प्रतिनिधी प्रल्हाद पाटील ढगे, इज्जत गावकर, बालाजी पाटील हातनीकर, उमरी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सोळंकर साहेब व मंडळ अधिकारी रामेश्वर भिंगोरे साहेब, तसेच शिवराज पाटील होटाळकर, तलाठी कदम साहेब, तळेगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष व शेतमालक दत्तात्रय रमेशराव देशमुख, गणेशराव रमेशराव देशमुख, सरपंच प्रतिनिधी सुरेशराव रमेशराव देशमुख, मोहनराव बाळासाहेब देशमुख तळेगावकर, किरतसिंग बाळासाहेब देशमुख तळेगावकर, प्राध्यापक रविकांत बाळासाहेब देशमुख, ॲडव्होकेट हर्षवर्धन दत्तात्रय देशमुख, क्षितिश मोहनराव देशमुख ॲडव्होकेट तळेगावकर, शेषराव अमृतवाड, महाजन चरकेवाड, केशवराव बोईनवाड व आदी जण उपस्थित होते. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल. शेतकरी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी RTI न्यूज 24 HD यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. त्यातील तळेगाव मनोर रस्ता हा ग्रामीण मार्ग 48 होता. त्या रस्त्यावर वाद चालू होता, पण आज देशमुख कुटुंबियांनी त्यांच्या सहमतीनं ह्या रस्त्यासाठी जागा दिलेली आहे आणि हे रस्ता ह्या बॉर्डरपासून समजा म्हणजे आज त्यांनी 20 देत आहेत, पण 30 घेतलं तरी त्यांची काही हरकत नाही, कारण इथं पडीतच आहे. त्याच्यामुळं रस्त्याला आज आम्ही मार्किंग करून देत आहे आणि जेव्हा हे रस्त्यावर नियोजनमध्ये आमचं काम येईल किंवा DPDC मधून येईल किंवा PWD वाले हे अर्थसंकल्पातून टाकतील, तर तेव्हा हे काम पूर्णपणे मजबूतीचं करण्यात येईल. आज फक्त मार्किंग होत आहे त्याच्यावर आणि रस्ता मोकळा झाला हे असं मी सांगतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जर नियोजनामध्ये जर पैसे आले किंवा अर्थसंकल्पात आले तर त्यांनी करतील हा काम. नसता आम्ही पुढील DPDC मध्ये म्हणा किंवा आमच्या नियोजनातून काय लागते ते हे रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता बजेट आजच्या तारखेत ह्या रस्त्यावर कुठली अर्थसंकल्प तरतूद नाही किंवा जिल्हा परिषद कडून एकही पैशाचं ह्या कामावर मंजुरी नाही. आजच्या तारखेत म्हणतोय, नाही तर तुम्ही म्हणसाल की हा रस्ता मागे, परंतु आजच्या तारखेत ह्या रस्त्यावर कुठलंही एक पैशाची पण तरतूद नाही किंवा मंजूर कशातूनच नाही. मे 2026 मध्ये 31 मार्च पर्यंत. आता पुढे येऊ शकेल यदा कदाचित पुढच्या DPDC मध्ये म्हणा किंवा काही, पण आजच्या तारखेत नाही. ह्या रस्त्यावर
एकही रुपयाचं काम नव्हतं मंजूर. उमरी ते तळेगाव जो रस्ता होता, उमरी तो तळेगाव रस्ता हा जिल्हा परिषदनं केलेला नाही. या रस्त्याचा प्रश्न कुठेही न जोडता हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या न्यायालयात जरी चालू असलं तरी आमच्याकडून आज सहमती आहे पूर्ण रोड करण्यास आम्ही परवानगी देत आहोत. देशमुख कुटुंबाकडून आमच्याकडून कुठेही रस्त्याचं काम या ठिकाणी अडवण्यात येणार नाही आणि साहेबाला एक विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी मंजूर करून घेऊन रोड करून घ्यावा. कारण या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे. हा कोणत्याही नेत्याचा, राजकीय नेत्याचा प्रश्न नाही. एवढंच या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. मौजे तळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड हे जे आपला वडिलांचे व आजोबांची जे आपली काय म्हणता तुम्ही जे वडिलोपार्जित जे आपली शेती आहे, ह्या आपल्या शेतीमधून काही दिवसा अगोदर व काही वर्ष अगोदर हे रस्ता आहे शेतकऱ्यांचा असं म्हणून आपल्या तळेगावातील काही नागरिक हा मुद्दा उचलला होता. तर त्या मुद्द्याप्रमाणे कमीत कमी त्यांना 2 ते 3 वर्ष फिरावं लागलं व स्वतः आपण बी काही आपल्या संमतीनं आपल्याकडून काही शासनाकडे आपण पाठपुरावे असे नेलेत. तर त्यामध्ये आज मे महिना 20 का 22 तारीख ह्या मे महिना 2026 रोजी आपण जे आज प्रशासकीय व शासन ह्यांना घेऊन आज जे आपल्या देशमुख कुटुंब तुमचा स्वतःचा जे तळेगाववासियांची जे हमी घेतली की आमच्या तळेगावचे जे शेतकरी आहेत त्यांना रस्ता पाहिजे असं तुमच्या मनामध्ये आला असं मला वाटतं मीडियामार्फत. तर आज आपण काय निर्णय घेतला की आज ताबडतोब आजच्या दिवशी शासनाला व आपले काही गावकरी जे नागरिक ग्रामपंचायतचे अध्यक्ष व काही ह्या रस्त्याचे जे नागरिक आहेत ह्या दिशेने जे शेताला जाणं येणं करतात त्यांना घेऊन जे आपण आज नमस्कार, मी प्राध्यापक रविकांत देशमुख आणि हा माझा परिवार. आम्ही सर्व हरिचंद्रराव देशमुख तळेगावकर यांचे वारसदार आहोत. आता जमिनीचा आणि रस्त्याचा विषय होता. आज 20 मे 2026 रोजी लोकांना जाण्या येण्यासाठी, शेतीला जाण्या येण्यासाठी अडचण होत होती. प्रशासनाला भेटून माननीय तहसीलदार मॅडम असतील किंवा डेप्युटी इंजिनियर साहेब असतील भोकरचे, यांना भेटून की बाबा आम्ही देण्यासाठी, आणि कारण रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना त्याच्या गरजा त्या गोष्टीतून भागवता येतात. म्हणून त्या गोष्टीचा विचार केला आणि सगळा विषय कसा आहे, हे गाव पूर्ण आम्हाला मालक म्हणून मानते, म्हणून आम्ही या गावचं काहीतरी देणं होतं. हो, देणं होतो आणि त्या देणं होतो त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की आज रोजी प्रशासनाला बोलून माननीय तहसीलदार मॅडम यांना बोलवता गावकऱ्यांसाठी शेताला जाण्यासाठी येण्यासाठी मोकळा करून दिलेला आहे. आणि यात आम्ही आमच्या स्वखुशीने आणि आमच्या प्रामाणिकपणे आमच्या पूर्ण इच्छाशक्ती त्याला लावून आम्ही तुम्हाला त्या गाववाल्यांना आणि प्रशासनाला हा मोकळा करून दिलेला रस्ता. संबंधित गोष्टीचा काही सांगत असताना बऱ्याच काही व्यक्तींचं म्हणणं आहे की बाबा हे रस्ता शासनाचा आहे. शासनाचा कसल्याही प्रकारचा हा रस्ता नसून हा शेत सर्वे 285 मधील मालकीमधील रस्ता ह्या आमचा वैयक्तिक खाजगी मालकीचा रस्ता आहे. परंतु गावातले काही लोक याच्यावरून जात, मग त्या गावातल्या आम्ही देशमुख कंपनी आणि ह्या गावचे काही प्रमुख व्यक्ती असल्यामुळं आम्ही कधी लोकांना कधी या रस्त्यावर अडवलं नाही. परंतु लोकांची म्हणणं असं होतं की हा रस्ता जरासा मजबूत झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही या रस्त्याला मान्यता दिलेली आहे आणि आज DCP मार्फत, क्लोजर मार्फत रस्त्याचं दोन्हीकडून नाले आणि रस्ता दुरुस्तीकरण हे सुद्धा केलेलं आहे प्रशासनामार्फत. परंतु या ज्याच्यामध्ये 81 पासून रस्ता हा मागणी होती, परंतु आजोबाच्या काळात आमच्या त्यावेळेस मालकी हक्काचा काही प्रश्न निर्माण झालेला होता. त्या मालकी हक्काच्या प्रश्नानं मग 85ला तो मालकी हक्क आमचा 1985ला पूर्णतः मालकी हक्क आमचा त्याच्यावर सिद्ध झाला. आणि तत्पूर्वी माननीय कलेक्टर साहेबांनी ज्यावेळेस 81ला रस्ते रुंदीकरण किंवा विकास योजनामार्फत रस्त्याचं जे होत्या गोष्टी कलेक्टर साहेबांनी सुद्धा डेप्युटी इंजिनियर साहेबांना त्याचं सुद्धा प्रूफ मी तुम्हाला देईल. डेप्युटी इंजिनियर साहेबांना पत्र लिहून कळवलं की बाबा संबंधित मालक जे आहेत त्यांच्यामार्फत रस्ता होऊ द्या. जर शासनाची जमीन असेल तर
ती शासनाची रोड म्हणून होईल आणि त्यांची खाजगी जमीन जर पुन्हा जिल्हा परिषदला वर्ग केला जाईल आणि त्यांची खाजगी मालकीची जमीन जर असेल तर त्यांना सिद्ध झाली तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मुआवजा देऊया आम्ही रोडचा त्यांच्या पण त्या रस्ता शासनाला द्या आम्ही रस्त्याचा मुआवजा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना देऊया आणि कलेक्टर साहेबांनी हे पत्र डेप्टी इंजिनियरला पाठवलं आणि डेप्टी इंजिनियरला आमच्याशी संवाद करण्यासाठी विनंती केलेलं ते सुद्धा आमच्याकडे आज आहे आणि त्यानंतर 1985ला मालकी सिद्ध झाली 20/2ची कारवाई झाली आणि 20/2ची कारवाई होऊन 31 डिसेंबर 1985ला अप्पर जिल्हा अधिकाऱ्यामार्फत 20/2ची कारवाई जी राज्य शासनाने आदेश दिला आयुक्ताने आदेश दिला कलेक्टर साहेबांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करून हे प्रकरण 20/2ची कारवाई केली आणि 20/2च्या कारवाईमार्फत हे पूर्णतः आमची मालकी हक्क या जमिनीवर सिद्ध झाला आणि त्या अनुषंगाने ही जमीन पूर्णतः आमची परंतु प्रश्न असा आहे जमिनीचा किंवा आमच्या मालकी हक्काचा याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता गरीब जनतेच्या रस्त्याचा आणि त्यांच्या रस्ता हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आज रोजी आम्ही असा विचार केला आमच्या हरिचंद्रराव फॅमिलीतील वारसदारांनी की हा गाववाल्यासाठी आमच्या मर्जीने स्वखुशीने त्यांच्यासाठी खुला करून द्यावा आणि हे आज आम्हाला असं वाटलं की काहीतरी आज आमचं देणं लागत होतं गावकऱ्यांचं ते आम्ही आज देणं बऱ्याच अंशी पूर्ण केलं आणि इथूनही पुढेही गाववाल्यांना कोणत्या समस्या आल्या तरी देशमुख परिवार तळेगावकर हे तत्पर राहील त्यांच्या सेवेसाठी या शेतातून आली तरी आता इकडचा शेतकरी द्यायला तयार आहे त्याच्यामुळं आपण आता हे रस्ता इथून मधून गेले शेतकरी म्हणला मी 20 फूट देतो इकडचा तसं मग तुमचे जे कंपाऊंड मारलेलं आहे ताराचं ते ताराचं कंपाऊंड धरून आपण 20 फूट रस्ता धरून मार्की तिकडचा माधवराव हा तिकडे मामाकडे खडून काय फायलेलं खडव ना
अपन इसके काम करने वाले बस टेंशन नहीं है। वो फोटो मेरे को डाल दिया उसको डाल